मराठा आरक्षणासाठी मुंबईत होणार, त्यावर आम्ही ठाम आहेत आणि करणार सुद्धा. परवानग्या पण मिळणार. सरकारचा कसा रिस्पॉन्स आहे असं आपण म्हणत आहे. यापेक्षा शांततेचं आंदोलन आणि लोकशाहीत कायद्याने दिलेलं हत्यार दुसरं असू शकत नाही. त्यामुळं रिस्पॉन्स तर राहणार नसता. त्या देशात कायदाच राहिला नाही किंवा नियमच राहिले नाही, लोकशाही पण राहिली नाही असा अर्थ होईल. ते परवानगी तर मिळणार, नाही मिळाली आमरण उपोषण होणार आणि तिथंच होणार, मुंबईतच होणार. शिष्टमंडळ जे आहे ते आज मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे. काय आता पुढचं सगळं नियोजन कसं असणार तिथलं? शिष्टमंडळ गेले ते आता आज बघायला गेलेत. त्यांच्याबरोबर संपूर्ण मुंबईमधला मराठा समाजाला सुद्धा आवाहन केलेलं आहे आम्ही की मराठा बांधवात मतभेद असतील नसतील मला माहीत नाही, कोणाला फोन आमचा गेला असं नसन गेला माहिती नाही, परंतु तुम्हाला आमचे हात जोडून विनंती की सगळे मतभेद सोडून आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि सगळ्यांनी साथ द्यावी. तिथं येऊन आपण सगळ्यांना एक जीवानं सगळ्यांनी सोबत या, गट ठेवू नका. आम्ही सगळ्यांना सारखा सन्मान देणार आहेत, मान देणार आहेत, कारण आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचा विषय आणि महाराष्ट्रातला पहिल्यांदा खूप ताकदीनं मराठा समाज एकत्र झाला आहे. आपण सुद्धा मुंबईतल्या सगळ्या बांधवांनी एकजूट व्हा हेही त्यांना आवाहन केले. आज दोघं मिळून म्हणजे इकडचे बी मराठा बांधव गेलेत आणि तिथले मराठा बांधव सगळे बघतील आता व्यवस्था कुठं कुठं किती मोठाले ग्राउंड आहेत काय आहेत. आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ग्राउंड लागणार आहेत. 20 तारखेला मोठ्या प्रमाणात वाहनं जाणार आहेत, पण ही वाहनं कुणी अडवू नये आणि अडवलेत तर आपण एक गृहमंत्र्यांना इशारा दिला आहे की ते वाहनं तुमच्या दारात उभी करू. नाही ते अडविणारच नाहीत ना, कसं काय अडवते? मग आम्ही सामान न्यायचं कशात? आता आम्हाला जेवायचं सामान न्यायचं आहे, आम्हाला कपडे न्यायचे आहेत, नातराय पांघरायचं न्यायचं आहे, आम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू न्यायच्यात ना. आंघोळीच्या काही बकेट राहणार, काही पाण्याचे राहणार, काही टिपाडं राहतील, हे कशात न्यायचे मग डोक्यावर आमच्या? मग आम्हाला जर तिथं रावठी नाही आहे, आमच्या डोक्यावरती ऊन आहे, आमच्या डोक्यावरती रात्री थंडी आहे, मग याच्यासाठी आम्हाला आमचं ट्रॅक्टर असलं तर ट्रॉली लागणार आहे, ट्रॉलीत ह्या वस्तू ठेवायला लागणार आहेत. पाऊस आला तर आम्ही त्या ट्रॉलीमध्ये झोपायची व्यवस्था होईल. आम्हाला कुणी घर देणार आहे का तिथं? आम्हाला कुणी घर देणार का तिथं? नाही देणार. कारण इतके लोक देणार, पण इतके कोण? इतक्यांना कुठं जागा आहे? करोडोत लोक आहेत. मग तुम्ही जर आमचे ट्रॅक्टर अडविणार, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार किंवा मग गाड्या अडविणार आणि त्या ट्रॅक्टरवाल्याला जप्ती म्हणणार, तुम्ही आडवावर कसं काय अडवतात ती बघतो मी. एका ट्रॅक्टरवाल्यांनी घाबरण्याचं कारण नाही, कारण ते आपल्या संरक्षणासाठी दैनंदिन जीवनाचे गरजा भागवण्यासाठी आपलं पोट भरण्याच्या साधनं त्याच्यात आहेत, अन्न धान्य सगळं, आणि तुम्ही ते ट्रॅक्टर अडवणार. कसं काय अडवता तुम्ही? कोण जप्त करतं बघूयात. कोण? सगळ्या मराठा बांधवांना विनंती की कोणी घाबरण्याचं काही कारण नाही. आपण काय त्याच्यात दगड घेऊन नाही चाललोत, आपण त्याच्यात अन्नधान्य घेऊन चाललोत. सगळ्या समाजाचं आपल्या सगळ्यांना आवश्यक लागतं त्या वस्तू घेऊन चाललोत. काय घाबरण्याचं कारण नाही, कोणाचं जप्त होणार नाही, काय होणार नाही, काय काळजी करू नका. जर अडवलेच आणि असा काही प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब, गृहमंत्री साहेबांच्या दारातच सगळेजण जाऊन बसू. सगळेचे सगळे, नागपूरच्या बी त्यांच्या घरी आणि मुंबईच्या बी घरी देवेंद्र फडणवीस साहेबाच्या दारात बसायचं, उठायचंच नाही. मग करोडोच्या संख्येने त्यांच्या दारात जाऊन बसायचं. आडवा तुम्ही कसे गुन्हे दाखल करताय बघूयात. कोणाला काही घाबरण्याची गरज नाही, तयारीला लागा. मागं पुढं कोणी बघू नका. काय होत नाही, गुन्हे झाले तरी काय होत नाही, गुन्हे हो द्या जातीसाठी.